नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये बनवणार आहोत. जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारी मटका कुल्फी, जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त अशी मलाईदार ओरिजिनल पद्धतीने तयार होणारी मटका कुल्फी अगदी सोपी रेसिपी आहे. घरगुती साहित्यात तयार होते. पहिल्याच प्रयत्नात ही कुल्फी तयार तुम्ही करू शकाल अशी रेसिपी आहे. ही मलाईदार कुल्फी ठेल्यावाल्याजवळ कशी बनवतात ते आपण ही रेसिपी पाहणार आहोत. घरच्या साहित्यात तयार होणारी आणि अगदी सोप्या पद्धतीने काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून ही रेसिपी बनवली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथे मोठी आणि जाड तळाची अशी कढई घेतली आहे. फुल क्रीम दूध घ्यायचं आहे आपल्याला. अगोदर मी थोडंसं पाणी टाकलं आहे. तुम्ही सतत गॅसजवळ जर थांबणार असाल तर गॅस मोठा ठेवलात तरी चालेल. गॅस मध्यम किंवा कमी करायचा आहे. ह्या दुधाला आपल्याला अर्धे दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. आटवत असताना कढईला जी साई जमा होते ना, ती चांगली खरवडून काढायची. म्हणजे दाणेदार टेक्स्चर दुधाला येते आणि कुल्फीसुद्धा आपली दाणेदार बनते. मी सतत दुधाला ढवळत ढवळत मोठ्या गॅसवरच हे दूध आटवून घेत आहे. जास्त वेळ लागत नाही. सतत जर गॅसजवळ जर तुम्ही थांबणार असाल तर मोठ्या गॅसवर सतत ढवळत राहायचं. म्हणजे हे दूध पण लवकरच आटतं आणि जी कडेला साई जमा होते ना, ती सारखी सारखी काढत राहायची. म्हणजे दुधाला दाणेदार टेक्स्चर येतं आणि आपली कुल्फीसुद्धा तशीच दाणेदार अशी बनते, मलाईदार बनते. आणि ही मलई असते ना, ती मोडून काढायची. आली की अशी दुधाला साई आली की आपण ही मोडून अशी घ्यायची आहे. सतत ढवळायचं आहे हे दूध. म्हणजे बुडाला लागत नाही. आणि छान अशी सोप्या पद्धतीने बनवली आहे मी. तर इथे मी 2 ते 3 चमचे अशी साखर टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी करू शकता साखर. आणि हे दूध मी चांगलं आटवून घेत आहे. तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी कमी झाली आहे. सतत ढवळत ढवळत घेतलं आहे. मी मोठ्याच गॅसवर असं ढवळत घेतलं आहे. आत्ता अर्धे दूध असे झाले आहे आपले. दूध आटवून झाले आहे. तर यामध्ये आपल्याला आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो कट करून किंवा मिक्सरमध्ये मी काजू, बदाम आणि पिस्त्याची थोडीशी पावडर करून घेतली आहे 2 चमचे. आणि एक अर्धी वाटी असे मी एकदम बारीक कट करून घेतलेले काजू, पिस्ता आणि बदाम टाकले आहेत. कारण आपण कुल्फी खाताना दाताखाली असं क्रंची येतात, म्हणून मी अशा पद्धतीने कट करूनही टाकले आहेत. आणि पावडरही टाकली आहे 2 चमचे. आणि आत्ताही मी घरीच बनवलेला मावा आहे तो मी टाकला आहे. कारण आपल्या दुधाला छान टेक्स्चर येतं आणि दूधसुद्धा मलाईदार असं दाणेदार आपली कुल्फीसुद्धा बनते. म्हणून हा मावा मी टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने मी दूध सगळं आटवून घेतलं आहे. मला 10 ते 15 मिनिट लागले ह्या 2 लिटर दुधाला आटवायला. आणि चांगली साय खरडून खरडून मी आतमध्ये कढईमध्ये घेतलं आहे. त्यामुळे आपली कुल्फीसुद्धा खूप छान दाणेदार बनते. मावा टाकल्यामुळे अजूनच टेस्टी बनते. हे आपले दूध आटवलेले तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आले दाणेदार. आणि हे आपल्याला आता मटकामध्ये असं सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. एका ग्लासमध्ये सुद्धा मी सेट करणार आहे. मटका कुल्फी आपली छान अशी बनते. तुम्ही बघू शकता असं मी फुल भरलं आहे. वरून थोडेसे काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे टाकले आहेत. आणि आपल्याला अशा पद्धतीने ही कुल्फी तयार करायची आहे. अशाच पद्धतीने तीनही मटक्यात मी हे आपले रबडीत मलाईदार आटवलेले दूध टाकत आहे. आणि छान असं वरून काजू बदामचे तुकडे टाकले आहेत मी. तुम्ही बघू शकता ही खूपच छान टेस्टी मटका कुल्फी लागते. एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि वरून थोडेसे काजू पिस्त्याचे काप टाकायचे. म्हणजे छान असं आपल्याला दिसायला पण आणि खायलासुद्धा छान लागते. मी एका ग्लासमध्ये सुद्धा सेट करत आहे कुल्फीच्या पद्धतीने कांडी ठेवून. आणि हे एक रात्रभरसाठी मी किंवा 5 ते 6 तासांसाठी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने मी ही मटका कुल्फी तयार केली आहे. तुम्ही बघू शकता ग्लासमध्ये मी एक
सेट केला आहे. त्यात कांडी एक ठेवली आहे आणि मटका वरून हे आपल्याला बर्फ जमा होऊ नये म्हणून आपल्याला हे वरून ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे. छान अशी आपली मटका कुल्फी तयार होते. हे फ्रीजमध्ये ठेवलं आहे मी आणि आत्ता तुम्ही बघू शकता 5 ते 6 तासानंतर मी काढलं आहे. खूप छान अशी जमा झाली आहे कुल्फी आपली. छान सेट झाली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कुल्फी बनवू शकता आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे कळवू शकता. ही मटका कुल्फी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.